प्रेज द लॉर्ड। आज आम्ही बघणार आहोत की प्रार्थना कशी केली पाहिजे। पुष्कळ लोकांची ही प्रश्न आहे आणि हा प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये या प्रकारे आहे की त्यांना नेमकं प्रार्थना कशी करावी ते समजत नाही। आणि पुष्कळांच्या जीवनामध्ये हा प्रश्न असल्यामुळं ते म्हणतात की आम्ही प्रार्थना करू शकत नाही आणि प्रार्थना न केल्यामुळं ते म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही बदल दिसत नाही। परंतु सर्वात पहिले जी प्रार्थना आम्हाला समजणं गरजेचं आहे, जेव्हा शिष्य प्रभू येशूकडे आले तेव्हा शिष्यांनी प्रभू येशूला विचारलं नाही की मला चमत्कार करायला शिकवा किंवा मला काही करायला शिकवा, मुर्दे जिवंत करायला शिकवा। तर शिष्य प्रभूकडे आल्यानंतर ते त्याला म्हणतात की प्रभूजी आम्हाला प्रार्थना करायला शिकवा। प्रेज द लॉर्ड। जर आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला जर विचारतो की प्रभू आम्हाला प्रार्थना करायला शिकायची आहे, तर आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला शिकवल्याशिवाय राहणार नाही। प्रेज द लॉर्ड। तो आम्हाला शिकवू इच्छितो, परंतु जेव्हा सुरुवातीच्या काही कालखंडामध्ये जेव्हा आम्ही सुरुवातीला जेव्हा नवीन ख्रिस्तामध्ये येतो आम्हाला प्रार्थना कशी करावी हे समजत नाही, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो। प्रार्थना म्हणजे जे काही मनात आहे ते देवाला सांगणं। प्रेज द लॉर्ड। ज्या लोकांना प्रार्थना करायला जमत नाही त्यांनी लक्ष द्या। मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेही काही तुमच्या मनामध्ये आहे त्या गोष्टी देवाला सांगणं म्हणजे प्रार्थना आहे। प्रेज द लॉर्ड। मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या प्रार्थनेला सजवण्याचा प्रयत्न करू नका। पुष्कळ लोक ते म्हणतात की तो किती भारी सजवून प्रार्थना करतो, तो कसं करतो, याचं त्याचं अनुकरण करून प्रार्थना होत नाही। ही स्पष्ट गोष्ट आम्हाला जाणायची आहे आणि या गोष्टीच्या द्वारे आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की प्रार्थना कशा रीतीने केली जाते। आज लोक एकमेकांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात। ते युट्यूबवर कोणाची प्रार्थना ऐकतात, युट्यूबवर प्रार्थना ऐकल्यानंतर ते एकमेकांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात। तो जशी प्रार्थना करतो मी तशीच करणार आहोत। प्रार्थना बुद्धीने नाही केली जात। प्रार्थना जी आहे ती कोणाची ऐकून नाही केली जात। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, येईल एक समय, वाट पहा, परमेश्वर शिकवता आम्हाला। जेव्हा सुरुवातीला मी ही प्रार्थना करत होतो तेव्हा मी माझ्या मनात जे काही होतं ते देवाला सांगायचो। मला वचनानुसार प्रार्थना करता येत नव्हती, मला देवाची स्तुती त्या प्रार्थनेमध्ये करता येत नव्हती। परंतु जसं जसं आम्ही वचनामध्ये वाढत गेलो, जसं जसं आम्ही शिकत गेलो, देवाचा अनुग्रह, देवाची कृपा मी मिळवली, तेव्हा प्रत्येक गोष्ट देवाने आम्हाला हळूहळू शिकवायला लागली। प्रेज द लॉर्ड। मी तुम्हाला सांगतो आहे की प्रार्थना जेवेळेस तुम्ही करता तेव्हा सुरुवातीला आपल्या मनातलं जे काय आहे ते देवाला सांगणं आहे। येईल एक समय जेव्हा परमेश्वर तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट शिकवेल जी त्याच्या इच्छेला अनुसरून आहे। प्रेज द लॉर्ड। मी तुम्हाला सांगतो, आम्हाला ख्रिस्ताचं अनुकरण करायचं आहे आणि ख्रिस्ताचं अनुकरण करण्यासाठी प्रभू येशू जो होता तो प्रार्थना करणारा व्यक्ती होता। काय आम्ही आज प्रार्थना करणारे व्यक्ती आहोत का? काय आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थना करतो का? मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही 5 मिनिटं प्रार्थनेला बसत नाही। आम्ही 10 मिनिटं सुद्धा प्रार्थनेला त्या ठिकाणी तर करू शकत नाही। आम्हाला गुडघ्यावर यायला तर फार विलंब लागतो, परंतु मागणं गरजेचं आहे देवाला। देवाला कृपा मागायची आहे। ज्यावेळेस कृपा मागू तेव्हाच आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी प्रकट होतील, ज्या गोष्टींविषयी त्याने वचनामध्ये आम्हाला विवेचन दिलेले आहे। आज आम्ही स्वतःमध्ये एक आमची ग्रोथ होत नाही, आमची वाढ होत नाही, पवित्रतेमध्ये आम्ही वाढत नाही आहोत। आमची अवस्था तीच आहे जी आमची 10 वर्षापूर्वीची अवस्था होती, 10 वर्षानंतर तीच अवस्था आहे। त्याचं कारण आहे आमची प्रार्थना जीवन कमजोर आहे आणि देवाचं पवित्र आणि जे काही आमचं जे वचन आहे, जे पॉवरफुल, ज्याला आम्ही सामर्थ्यशाली वचन म्हणतो, ते वचन आम्हाला याच सांगतात की तुम्ही निरंतर प्रार्थना करा। प्रेज द लॉर्ड। मी तुम्हाला सांगतो, उन्हाळा आहे, सुस्ती येणार आहे, झोप येणार आहे, गरम होणार आहे, अस्वस्थ वाटणार आहे, परंतु जे ही लोक देवाच्या उपस्थितीमध्ये चालतात त्यांना उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा बाधा करत नाही। प्रेज द लॉर्ड। मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी असे लोक पाहिलेले आहेत जे भर पावसामध्ये भिजत या ठिकाणी आलेले आहेत। मी पुष्कळ लोक पाहिलेले आहेत एवढं कडक ऊन डोक्यावर घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत। मी पुष्कळ लोक पाहिले जे कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळी उठून आपल्या घरातून निघून देवाच्या मंदिरामध्ये आलेले आहे। मी तुम्हाला सांगतो, कॅथरीन कुलमन देवाची एक महान दासी होती आणि ज्या वेळेस अमेरिकेसारख्या ठिकाणी तुझी
जी मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये -15 डिग्री -15 -15 अंश तापमान -15 बर का +15 नाही किंवा 0 पण नाही शून्यापेक्षा खाली जे तापमान असतं -15 डिग्री सेल्सिअस मध्ये तिची मीटिंग जर सकाळी 9 वाजता असेल तर लोक 4:30 पहाटे 4:30 पासून येऊन तिथे बसून प्रार्थना करायचे प्रेज द लॉर्ड आणि जेव्हा ते प्रार्थना करायचे जेव्हा कॅथरीन कुलमन तिथे यायची तिच्या उपस्थितीने देवाचे त्या ठिकाणी मंदिर भरून जायचं देवाची उपस्थिती तिथे यायची आणि त्या उपस्थितीच्या द्वारे लोक देवाचं गौरव तिथे करायचे आमच्यामध्ये जर देवाची आग असेल तर आम्हाला कोणतीही गोष्ट बाधा करणार देवाचं वचन आम्हाला सांगतं याच दिवसात सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही कोणती गोष्ट आहे जी आम्हाला देवाच्या प्रेमापासून विभक्त करू शकेल रोगच्याच पत्रामध्ये पाऊल म्हणतो छळवणूक उपासमार नग्नता संकट क्लेश यातना विपत्ती आजार कोणती गोष्ट आहे जर आम्ही देवावर प्रेम करतो तर आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो आम्ही जगाच्या गोष्टी त्या ठिकाणी करणार नाही प्रेमामध्ये आज्ञा पालन आहे आणि जर देवावर आम्ही प्रेम करत नाही तर आम्ही कधीच आज्ञा पालन शिकू शकत नाही प्रेज द लॉर्ड आम्हाला प्रार्थना करताना याचा कधीच विचार करायचा नाही की आम्हाला प्रार्थना येते की नाही जे ही मनामध्ये आहे तर देवाला मागायचं आम्हाला देवा हे प्रभू तू सर्व काही जाणतो परंतु तू मला शिकव प्रेज द लॉर्ड मनातलं दुःख परमेश्वराला सांगणं हीच आमच्या जीवनातली प्रार्थना आहे आणि जेव्हा आम्ही त्याची पढाई प्रशंसा करतो हळूहळू तो आम्हाला शिकवतो प्रार्थना कशी केली पाहिजे प्रेज द लॉर्ड तर आज आपण वचनामध्ये जाऊ आजचा थोडासा विषय जो आहे तो गंभीर आहे आणि गंभीर विषय आम्हाला फार आवडतात प्रेज द लॉर्ड मागच्या रविवारी कोणता उपदेश आपण ऐकला फक्त सुरुवातीच्याच लोकांनी सांगितलं किती लोकांनी 5 मुकुट ऐकले मी विचारेल ना पहिला मुकुट कोणता होता जीवनाचा मुकुट दुसरा कोणता होता अविनाशी मुकुट न मूर्जानेवाला मुकुट तिसरा कोणता होता नीतिमत्वाचा मुकुट चौथा कोणता होता गौरवाचा होता पाचवा कोणता होता आणि या 5 पैकी एक तरी मुकुट तुम्हाला मिळाला काय तुम्हाला देवाने खात्री दिली की मी तुला हा मुकुट देईन प्रेज द लॉर्ड आम्हाला मुकुट मिळवण्याबरोबर हे मुकुट मिळवण्याच्या अगोदर आम्हाला एक गोष्ट आज शिकणं गरजेचं आहे मुकुट कोणाला मिळते कारण की आमचा विषय जो आहे तो मागच्या रविवारी सांगितलं होतं की हे मुकुट त्यांनाच मिळतील जे पृथ्वीवर त्या ठिकाणी देवाची इच्छा पूर्ण करतील प्रेज द लॉर्ड आज मला देवाच्या वचनाद्वारे तुम्हाला हे सांगू इच्छितो की काय आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आणि या गोष्टीमध्ये मी सुद्धा फॉलो होतो मी सुद्धा या गोष्टीमध्ये पडतो या गोष्टीमध्ये मी पुष्कळ वेळा त्या ठिकाणी अडकलेलो आहे आणि आज ती गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे जे देवाचा आत्मा आम्हाला चालवणार आहे त्या गोष्टींमध्ये आम्हाला शिकणं गरजेचं आहे प्रेज द लॉर्ड आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया ज्यांच्याकडे बायबल आहे किती लोकांनी आपलं बायबल सोबत आणलेलं आहे बरं प्रेज द लॉर्ड किती लोकांनी मोबाईल मध्ये आपलं बायबल सोबत आणलेलं आहे बरं किती लोकांकडे बायबल नाही बरं कोणाकोणाकडे बायबल नाही आतवरती मोठा हात जरा मला कळू द्या नवकरण कोणाकडे नाहीये नवकरण मी दिलेलं आहे सगळ्यांना कोणी असं म्हणूच शकत नाही हा नवकरण जो आहे हा नवकरण कोणाकोणाकडे नाही तुम्ही म्हणता बायबल नाही मग हा नवकरण काय हे पण बायबलच आहे कोणाकोणाकडे नाहीये काम याला आणू नाही शकत सोबत नाही मला मोठंच बायबल पाहिजे तुला काय कळतं मोठ्यातलं इथं आम्हाला याच्यातलं कळत नाही तर आम्हाला तुम्ही मोठ्यामध्ये चालले प्रभू येशू ख्रिस्त ह्या कराराचं सांगतो आम्हाला आम्ही कोणते लोक आहे नव्या कराराचे लोक आहे ज्यामध्ये प्रभू येशू आला आणि त्याने आमच्याकरता बलिदान केलं मग कोणाकोणाकडे बायबल आहे तर आम्हाला हे आणणं गरजेचं आहे ना
लढायला चालले हो, तलवारच विसरले घरी, तर कसं काय लढणार? समजतंय का? देवाच्या वचनाद्वारे बायबल स्पष्ट सांगतं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. जगले का कधी भाकरीशिवाय? नाही ना. आम्ही तो उपवास सोडताना मटण बनवतो हो. चिकन पाहिजे, बिर्याणी पाहिजे, उपवास सोडून तर चांगलं पोट दाबून इतकं खातो का दुसऱ्या दिवसात त्याच्यामध्ये साठलेलं राहतं. हा कोणता उपवास आहे? मी मागील दिवसामध्ये एक पुस्तक वाचत आहे, माझं वाचन चालू आहे ते पुस्तक, एक द हेवनली मॅन, written by Brother Yung from China. ज्याला आम्ही मराठीमध्ये स्वर्गीय मनुष्य म्हणतो. आणि ब्रदर युंग म्हणून नावाचा, पास्टर युंग नावाचे एक देवाचे दास आहे. 1983-84 च्या प्रारंभामध्ये त्यांनी ही गोष्ट लिहिलेली आहे. त्या व्यक्तीची जर साक्ष मी तुम्हाला सांगेल, आज नाही सांगेल कारण की आज माझा विषय थोडा वेगळा आहे. परंतु जर तुम्हाला हे पुस्तक मिळालं ना, मी तर देत नाही भाऊ माझी पुस्तकं, कोणालाच देत नाही, कारण की तुम्हाला इंग्लिश समजत नाही. आमच्यामध्ये इंग्लिश समजणारे फार मोजके आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचा आत्मा जेव्हा तुम्हाला येतो, तुम्हाला एक भाषा नाही येणार, तुम्हाला हजारोंनी भाषा येते. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला तो विश्वास पाहिजे, कारण की प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी, मी समजण्यासाठी देवाचा आत्मा मागतो. आणि जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यावर येतो, तेव्हा देवाचा आत्मा तुम्हाला सगळ्या गोष्टींविषयी विश्वास देतो. तर ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी सर्वांनी आपल्या बायबलमध्ये लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आपण काढूया. काढलं सर्वांनी. आणि त्याचं एक वचन जे आहे ते तुम्ही माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी वाचा. 52वं वचन आपण त्या ठिकाणी वाचणार आहोत. लास्ट वचन आहे. माझ्या पाठीमागे सर्वांनी त्या ठिकाणी म्हणा, येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेमध्ये वाढत गेला. पुन्हा एकदा वाचू. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेमध्ये वाढत गेला. आता इथे एक प्रश्न उपस्थित होतो, आणि हा प्रश्न जेव्हा या ठिकाणी उपस्थित होतो, येशू, बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं, येशू देवाच्या समानतेमध्ये होता. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा येशू देवाच्या समानतेमध्ये होता, जॉन बायबलमध्ये योहान जो आहे तो या प्रकारे म्हणतो, ही इज द वर्ड ऑफ गॉड. तो देवाचं वचन होता. प्रेज द लॉर्ड. तो वचन आहे, आणि जो देवाचं वचन आहे त्याविषयी बायबल आम्हाला सांगतं, ज्याने आपल्या वचनाद्वारे संपूर्ण सृष्टीची, संपूर्ण पृथ्वीची रचना केली, ज्याने आकाश आणि चंद्र निर्माण केले, ज्याने ही पृथ्वी निर्माण केली, ज्याने मनुष्य निर्माण केला, त्याने सर्व काही निर्माण केलं. अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी त्याने बनवली नाही. त्याने सर्व काही निर्माण केलं. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या देवरूपाने या पृथ्वीवर आला, मनुष्य रूपाने त्याने या पृथ्वीवर 33.5 वर्ष, मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यांनी लक्ष द्या, कारण की मी इथून पुढे प्रश्न विचारणं चालू करणार आहे. मध्येच कोणालाही उठू, तर तुम्ही भीतीने आले किंवा नाही आले मला फरक पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आत्मिकतेमध्ये वाढणं गरजेचं आहे, शरीरामध्ये चालायचं नाहीये. कारण की मी तुम्हाला सांगू इच्छितो, जो आत्मिक जीवनामध्ये सिरियस नाहीये, जो गंभीर नाहीये ना, तो त्याला देवाचं राज्य कधीच मिळणार नाही. गॅरंटी देतो, बॉन्डवर लिहून देतो. तुम्हाला वाटत असेल मी जगाच्या गोष्टींमध्ये चालत आणि देवामध्ये, मी काल मागच्याच रविवारी सांगितलं, निवड तुमची. देव तुम्हाला काय त्या ठिकाणी मारत नाही की तुम्ही हेच करा म्हणून. गंभीर गोष्टी, आजचा उपदेश गंभीर आहे.
तुम्हाला जेव्हा मोटिवेट करायचं असेल मी ऑलवेज मोटिवेट करतो, परंतु थोडंसं गांभीर्याने समजावं ही प्रत्येकामध्ये, ही माझ्यामध्ये सुद्धा गडबड आहे. आणि ही गडबड जर माझ्यामध्ये आहे तर आज मंडळांमध्ये सर्वात जास्त जर कोणत्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये घडत असतील तर या वचनाप्रमाणे आम्हाला शिकायचे आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं देवरूपाने 33.5 वर्ष प्रभू येशूने या पृथ्वीवर सेवा केल्यानंतर देवाच्या स्वरूपाचा तो होता. आणि बायबल आम्हाला सांगतं आपल्या सेवेमध्ये जो जन्मांतर त्या ठिकाणी होता, जो लहानपणापासून जन्मापासून आंधळा होता त्याला त्याने दृष्टी दिली. जो त्या ठिकाणी पांगळा होता, बालपणापासून लंगडा होता, त्याला त्याने त्या ठिकाणी उभं केलं, आपल्या पायावर उभं केलं. त्याने लाजाराला जिवंत केलं. 4थ्या दिवशी लाजाराला मेलेल्यातून जिवंत केलं. त्याने लोकांमधून दुष्टात्मे काढले. मी तुम्हाला सांगू इच्छितो, बायबल आम्हाला या प्रकारे सांगतं की त्याने वादळ शांत केलं, तो पाण्यावर चालला, त्याने आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केल्या. एवढंच नव्हे तर वधस्तंभावरचं मरण सोसताना त्याने मरणावर विजय मिळवला. आणि बायबल आम्हाला सांगतं जगातल्या संपूर्ण गोष्टींवर आपल्या देवाचा अधिकार आहे. आणि बायबल सांगतं तो संपूर्ण सृष्टीचा रचनाकार आहे. ज्याने आपल्या हाताने मनुष्य बनवला त्या मनुष्याच्या कृपेमध्ये तो वाढत गेला. बायबल आम्हाला या प्रकारे सांगतं की लूक वर्तमान 2 अध्याय 52 वचनामध्ये आम्ही जेव्हा वाचलं आणि येशू शरीराने, ज्ञानाने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेमध्ये वाढत गेला. आता बायबल मध्ये ही गोष्ट आम्हाला विचारात टाकते. इथं लिहिलंय मनुष्याला बनवणारा परमेश्वर जो संपूर्ण जगाचा मालक आहे, ज्याच्यावर देवाची कृपा होती, ज्याच्यावर माणसाची पण कृपा होती. आणि बायबल आम्हाला सांगतं ज्या मनुष्याला देवाने स्वतः आपल्या हाताने बनवलं आणि जेव्हा तो पृथ्वीवर आला तेव्हा तो देवाच्या कृपेमध्ये वाढत गेला. आणि ज्या देवाने, त्याला देवाची कृपा गरजेची होती, देवाची दया त्याच्या जीवनामध्ये त्याला पाहिजेच होती, परंतु बायबल असं सांगतं त्याच्यावर माणसाची पण कृपा होती. आणि या दोघांच्याही कृपेमध्ये तो वाढत गेला. तर प्रश्न असा आहे, संपूर्ण सृष्टीला बनवणाऱ्या देवाला मनुष्याच्या कृपेची गरज काय होती? इथं लिहिलेलं आहे ना, येशू देवा ज्ञानाने, शरीराने व देवाच्या व माणसांच्या देवाच्या कृपेची गरज होती. मी मान्य करतो ना, पण प्रश्न काय आहे इथे, येशूला माणसाच्या कृपेची काय गरज? मी सांगू इच्छितो तुम्हाला ही गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी एक उत्तम उदाहरण आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला हे शिकायचं आहे. लक्षात ठेवा, काही आशीर्वाद देवाने तुम्हाला देण्यासाठी स्वतः त्याच्या हातामध्ये ठेवलेले आहे. ते आशीर्वाद डायरेक्ट परमेश्वर तुम्हाला त्याच्याद्वारे देतो, परंतु काही आशीर्वाद तुमच्या जीवनामधले परमेश्वराने मनुष्याच्या हातामध्ये ठेवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? नाही समजत मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. देवाने काही आशीर्वाद त्याच्या स्वतःच्या हातामध्ये ठेवलेले आहेत तुम्हाला डायरेक्ट देण्यासाठी, परंतु बायबल आम्हाला सांगतं काही आशीर्वाद देवाने तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये ठेवलेले आहे, पण ते तुम्हाला याकरता त्याने द्यायचे आहे की देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. प्रभूने आमच्या समोर एक उदाहरण ठेवलं की मी देवाच्या कृपेमध्ये वाढून गेलो, देवाची कृपा मला गरजेची होती, परंतु मी मनुष्याच्याही कृपेमध्ये वाढून गेलो, मनुष्याची कृपा मला गरज होती. तर जसं मला मनुष्याची कृपा गरजेची होती, हे उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलं, तर तुम्हालाही मनुष्याच्या कृपेची गरज आहे. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो, लक्षात ठेवा काही आशीर्वाद देवाकडे तुम्हाला देण्यासाठी देवाच्या हातामध्ये आहे, परंतु तुमचे काही आशीर्वाद तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आहेत, जे त्यांच्या मुखामध्ये देवाने ठेवलेले आहे. जेव्हा ते मुख उघडतील, जेव्हा ते तोंड उघडतील, ते आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये डायरेक्ट तुम्हाला लागू होतील. देवाचं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं की का येशूला मनुष्याच्या कृपेची गरज होती.
मी तुम्हाला सांगतो, स्पष्टपणे इथे उदाहरण ठेवलेलं आहे. देवाचं वचन सांगतं, जे येशूला देवाला त्या ठिकाणी मनुष्याच्या कृपेची गरज होती, तर तो आम्हाला स्पष्ट सांगत आहे, तुम्हालाही आपल्या जीवनामध्ये जे तुमचे आजूबाजूला राहणारे लोक आहेत त्यांच्या बरोबर तुमचे संबंध तुम्हाला चांगले करायचे आहेत. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, परमेश्वराच्या म्हणण्याचा, देवाच्या या ठिकाणी वचनाचा अर्थ आहे की तुमच्या आसपास राहणाऱ्या लोकांसोबत तुम्हाला संबंध चांगले बनवायचे आहे, तुम्हाला संबंध मजबूत करायचे आहे. कारण की देवाने आमच्या समोर एक उदाहरण ठेवलं, आपल्या पुत्राच्या द्वारे त्याने आम्हाला शिकवलं की तो म्हणतो की जर मला मनुष्याच्या कृपेची गरज होती, तुम्हालाही काही गोष्टींसाठी मनुष्याच्या कृपेची गरज आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये मी पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये ते चर्चला जातात, प्रार्थना करतात, ते उपवास करतात, ते सर्व गोष्टी करतात, ते लोकांना भेटतात, ते त्या ठिकाणी प्रार्थना, त्यांचं जीवन चांगलं आहे, देवासोबत नातं ठीक आहे, परंतु आजही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आरोग्य मिळालेलं नाही. आजही त्यांच्या जीवनामध्ये ते प्रार्थना करतात, ते त्या ठिकाणी सर्व गोष्टी करतात, ते चर्चलाही जातात, ते देवासोबत सहभागिता करतात, परंतु आजही त्यांच्या जीवनामध्ये कर्ज तसंच आहे. आज पण त्यांच्या जीवनामध्ये ते बंधनामध्ये आहे, आज पण त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहे, आज पण त्यांच्या जीवनामध्ये क्लेश आहे, यातना आहे, विपत्ती आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज पण लोकांच्या जीवनामध्ये जे प्रार्थना करत आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये जातात, वचन वाचतात, त्यांच्या जीवनामध्ये दुष्टात्म्याचे हल्ले आहेत, त्यांचं जीवन अत्यवस्थ आहे. अजूनही त्यांच्या गोष्टी, त्यांच्या जीवनामध्ये काही मार्ग उघडलेले नाहीये का? आज हे कारण आम्हाला समजायचं आहे. मी म्हणेन त्याचं कारण हे आहे की त्यांनी फक्त बायबलचा हाच भाग वाचला की मनुष्याला त्या ठिकाणी आम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे, परंतु जो पुढचा भाग आहे तो त्यांनी सोडून दिलेला आहे, तो म्हणजे आम्हाला मनुष्याच्याही कृपेची गरज आहे. Praise the Lord. त्यांनी बायबलच्या फक्त दुसऱ्या भागाला पहिलाच भाग धरून ठेवला, दुसरा भाग त्यांनी सोडून दिला. मी तर स्पष्ट बोलतो, ऐका बहिणींनो, जर तुमच्या घरामध्ये तुम्ही आपल्या सासूला आपल्या आई समान जर बघत नाही, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही प्रार्थना करून, तुम्ही बायबल वाचून देवाची कृपा तर मिळवू शकता, परंतु काही गोष्टींमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कमतरताच दिसेल, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उणीवाच दिसतील. कारण की देवाचं वचन आम्हाला सांगतं की काही आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने लोकांच्या हातामध्ये आणि त्यांच्या मुखामध्ये ठेवलेले आहेत. Praise the Lord. स्पष्ट आम्हाला जाणणं गरजेचं आहे. आपले नातेसंबंध जर नीट झाले तर तुमच्या नातेसंबंधांबरोबर तुमचे आशीर्वाद आपोआप उघडकीस येतील. जाणं या गोष्टीला. मी पुष्कळ लोकांचं ऐकलं, मला देवासोबत नातं, माझं देवासोबत नातं ठीक आहे, मला मनुष्याची गरज नाही, मला माणसाची गरज नाही. परंतु जर असं असतं ना, तर लूक शुभवर्तमान 2 अध्याय 52 अध्याय जो काही लिहिलेला आहे हे वचनच बायबलमध्ये नसतं. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेमध्ये वाढत गेला. प्रेज द लॉर्ड. मी असं नाही म्हणत नाही की आम्ही ते सर्व करावं ज्याद्वारे लोकांनी खुश व्हावं, आम्ही ते सर्व प्रकारचे चुकीचे काम करावे ज्याने लोकांना आनंद मिळेल. मी कधीच असं म्हणत नाहीये, परंतु मी म्हणेन तुम्ही वचनानुसार उभे राहा. जे वचन तुम्हाला सांगत आहे त्या वचनावर विश्वास ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही कोणाच्याही अडखळण्याचं कारण बनू नये म्हणून जपा. प्रेज द लॉर्ड. आज हीच तर गोष्ट आमच्या जीवनामध्ये आहे. तुम्ही जर वचनावर उभे राहिले तर तुम्ही कोणतंच ते काम करणार नाही जे वचनाबाहेर आहे. आम्ही वचनच वाचत नाही म्हणून आम्हाला त्या गोष्टी माहित नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्यामुळे कोणालाही अडखळण व्हावं आणि तो व्यक्ती दुःखी होऊन या ठिकाणावर किंवा आमच्या जीवनामधून आमच्या सोबत संबंध तोडून निघून जाईल असं जीवन आम्हाला बनवायचं नाहीये. तर बायबल आम्हाला सांगतं तुम्ही आपलं जीवन अशा प्रकारे बनवा. मी तर तुम्हाला म्हणेल, बायबल आम्हाला या रीतीने सांगते, येशू मनुष्याच्या आणि देवाच्या कृपेमध्ये वाढत गेला. प्रेज द लॉर्ड.
मी तुम्हाला सांगू इच्छितो, जीवन जगा तर वचनानुसार जगा. बायबल सांगतं, स्वतःकडून पूर्ण प्रयत्न करा की तुम्ही तुमच्यामुळे कोणताही व्यक्ती देवामधून माघारी जाऊ नये. प्रेज द लॉर्ड. बायबल वाचल्यावर आम्हाला स्पष्ट दिसतं की देवाने बायबलमध्ये आम्हाला 10 आज्ञा दिलेल्या आहेत. काय? बायबलमध्ये आम्हाला किती आज्ञा दिलेल्या आहेत? 10 आज्ञा दिलेल्या आहेत. या 10 आज्ञा 6 आणि 4 मध्ये डिवाइड केलेल्या आहेत. तर पहिल्याच्या बायबलच्या 4 आज्ञा आहेत ना, या 4 आज्ञा तुमचं आणि देवाचं नातं ठीक करण्याबद्दल दिलेल्या आहेत. काय? मला माझ्या पाठीमागे पहिल्या 4 आज्ञा, सगळ्यांनी म्हटले पहिल्या 4 आज्ञा माझं आणि देवाचं नातं ठीक व्हावं म्हणून दिलेल्या आहे. बाकी 6 आज्ञा माझं आणि मनुष्याचं, माझ्या शेजाऱ्याचं, माझ्या नातेवाईकाचं, माझ्या मंडळीतल्या लोकांचं, माझ्या परिवारातल्या लोकांचं, माझ्या लेकरांचं, माझ्या आई वडिलांचं, माझ्या आजी बाबांचं नातं नीट व्हावं म्हणून दिल्या. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की देवाचं वचन आम्हाला 10 आज्ञा दिलेल्या आहे. पहिले 4 आज्ञा जे मनुष्याच्या आणि देवाच्या नात्यासंबंधाने दिलेल्या आहेत, परंतु बाकीच्या 6 आज्ञा ज्या आहेत त्या मनुष्याच्या आणि मनुष्याच्या जे नातं आहे ते एकमेकांचं नातेसंबंध ठीक करण्यासाठी दिलेल्या आहेत. देवाचं वचन आम्हाला सांगतं, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा की प्रभूला माहित होतं की मनुष्य संकट समयी माझ्याकडे येऊन माझ्यासोबत तर नातं ठीक करील, परंतु तो माणसासोबत आपलं नातं ठीक करणार नाही, म्हणून 2 आज्ञा जास्त दिलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याने 2 आज्ञा आम्हाला जास्त दिला. ऐका आणि समजा या गोष्टीला. संपूर्ण नियमशास्त्राचा सारांश आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर आणि आपल्या शेजाऱ्यावर आपल्या समान प्रेम कर. प्रेज द लॉर्ड. बायबलचा सर्वात मोठा सारांश हाच आहे की आम्हाला देवासोबतही संबंध नीट करायचे आहे आणि आपल्या शेजाऱ्याबरोबर आम्हाला संबंध नीट करायचे आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्यापैकी पुष्कळ लोक आपल्या जीवनामध्ये आरोग्यासाठी, चमत्कारासाठी, परिस्थिती बदलण्यासाठी, बंधनं तुटण्यासाठी वाट बघत आहे, परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं होऊ शकतं तुमच्यासाठी देवाकडून काही आशीर्वाद निघालेले असतील, परंतु काही आशीर्वाद तुमच्याकडे न येण्याचं, न पोहोचण्याचं कारण हेच आहे की तुमचे आपसातले संबंध ठीक नाहीये. देवाचं वचन आम्हाला सांगतं काही आशीर्वाद आमचे लोकांच्या मुखामध्ये ठेवलेले आहेत. जेव्हा ते मुख उघडतील तेव्हा ते आशीर्वाद आमच्यासाठी प्रगट होणं चालू होतील. देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं, जर आमचं माणसांबरोबर, लोकांबरोबर आमचे संबंध चांगले नाहीये, चांगले नाही म्हणजे पवित्र नाही. समजा या गोष्टीला. मी कोणतीच ती वाईट गोष्ट त्यामध्ये टाकत नाहीये, त्या वाईट गोष्टीचा अर्थ घेऊ नका, कारण की सैतान आमच्या मनामध्ये पुष्कळ विचार करतो. मी तुम्हाला सांगतो, जर आपल्या परिवारामध्ये आमचे संबंध चांगले नाहीये तर देवाचं वचन सांगतं आमचे आशीर्वाद सुद्धा नाही उघडणार. देवाने काही लोक आमच्यासाठी त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहे, जेव्हा ते बोलतील तेव्हा आमचे आशीर्वाद आमच्यासाठी रिलीज होतील. मी तुम्हाला सांगू इच्छितो, होऊ शकतं देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास जाईल. बायबल मध्ये पहिल्या शमूएल मध्ये एक स्त्री आहे जिचं नाव होतं हन्ना. हन्नाला मूलबाळ होत नव्हतं, म्हणून ती काय करायची, प्रत्येक वर्षी देवाच्या मंदिरामध्ये जायची आणि देवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे काय करायची, त्या वेदीजवळ जाऊन ती त्या ठिकाणी गुडघे टेकून रडायची. एक दिवस झालं काय, नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ती देवाच्या मंदिरामध्ये गेली आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या वेदीसमोर ती बसली आणि रडायला लागली. आणि रडायला लागली तर ती इतकी त्या ठिकाणी इतकी
हे झाली होती, इतकी दुःखी होती की तिचे त्या ठिकाणी हुंदके निघत होते आणि ती शब्द बोलत होती, ते शब्द समजत नव्हते. आणि त्या ठिकाणी त्यावेळेस महायाजक एली ज्याचं नाव होतं, तो तिथे बसलेला होता आणि त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तो तिला जाऊन म्हणतो, हे बाई तू काय करते? सकाळी सकाळी काय त्या ठिकाणी तू द्राक्षरस पिऊन आली, दारू पिऊन आली का? आणि हन्ना त्या ठिकाणी उठून त्याच्याकडे त्या ठिकाणी तिने बघून म्हणाले, तुम्ही आपल्या राशीला त्या ठिकाणी अधम समजू नका, चुकीची समजू नका. मी द्राक्षरस किंवा दारू पिऊन नाही आले, मी तर दुःखी आहे. मी आपलं मन देवाजवळ त्या ठिकाणी ओसंडून वाहत आहे. आणि जेव्हा एलीने ही शब्द ज्यावेळेस तिच्याकडून ऐकला, तेव्हा एली त्या ठिकाणी तिला म्हणतो, जर आपण त्या ठिकाणी जर बायबल मध्ये वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की पहिले शमूएल त्याचा पहिला अध्याय त्याचा 16 आणि 17 वचन आपण वाचूया. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय त्याचा 16 आणि 17 वचन आम्हाला काय सांगतं ते आपण वाचू. मी आपली दासी कोणी आदम स्त्री आहे असे समजू नका. मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत आहे. तेव्हा एली तिला म्हणाला, सुखाने जा, इस्रायलाच्या देवाकडे जे मागणी तू केली आहे ते तो देवो. प्रेज द लॉर्ड. हिंदीच्या बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, इस्रायल का परमेश्वर तुझे मन चाहवर दो. प्रेज द लॉर्ड. असं लिहिलेलं आहे, इस्रायल के परमेश्वर ने तूने जो ही मांगा है वो तुझे उसने दे दिया है. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आम्हाला सांगतं त्या दिवसापासून हन्ना कधी रडली नाही, त्या दिवसापासून ती कधी दुःखी राहिली नाही, त्या दिवसापासून कधी ती खिन्न राहिली नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी ती आपल्या हातामध्ये एक छोटंसं बाळ देवाच्या मंदिरामध्ये घेऊन आली. प्रेज द लॉर्ड. हन्नाचे आशीर्वाद त्यावेळेस देवाने त्याच्या याचकाच्या मुखामध्ये ठेवले. जेव्हा तो मुखाने बोलला तेव्हा ते प्रगट झाले. जर हन्ना त्या ठिकाणी जर गेली असती आणि ती एलीला जर भांडली असती तर तुला काही डोकं आहे का रे? तुला बाई सोबत कसं बोलावं समजतं का? तुला काही डोक्याचा भाग आहे? याला कोणी बनवलं रे? याला याजक महायाजक कोणी बनवलं? असं जर म्हटली असती तर एलीच्या मुखातून ते शब्द कधीच निघले नसते आणि कधीच तिला त्या ठिकाणी पुत्र झाला नसतं. सांगायचं तात्पर्य हेच आहे की देवाने काही आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देण्यासाठी डायरेक्ट ठेवलेले आहे, परंतु काही तुमचे आशीर्वाद तुमच्या आसपासच्या लोकांच्या मुखामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, प्रत्येक मंदिरात ती प्रत्येक वर्षी मंदिरात जात होती, पण हिचा आशीर्वाद देवाने याचकाच्या मुखामध्ये ठेवला. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला म्हणेल, तुम्ही चर्चला येता, तुम्ही प्रार्थना करता, तुमचे देवासोबत चांगले संबंध आहे, चांगली गोष्ट आहे. मी म्हणेन की तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणीही व्यक्ती आहे आणि जर त्या व्यक्तीच्या सोबत तुमच्या घरातला असो, तुमच्या परिवारातला असो, तुमच्या नातेवाईकातला असो, जर त्याच्या बरोबर तुमचा संबंध खराब आहे तर तुमचे संबंध चांगले करा. मी येशूच्या नावामध्ये सांगतो, काही आशीर्वाद देवाने त्यांच्या मुखामध्ये ठेवलेले आहे, जेव्हा ते बोलतील ते प्रकट होतील. हालेलुया. मोठे हालेलुया. काही आशीर्वाद आमच्या देवाकडे आहे, पण काही मनुष्याच्या मुखामध्ये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वचनानुसार स्वतःला तयार करा. पाऊल एका ठिकाणी म्हणतो, मी जर मनुष्याची मनधरणी करावायचा प्रयत्न केला असता तर मी आज ख्रिस्ताचा दास नसतो. याचा अर्थ असा नाही की जे लोक दारू पितात तुम्ही त्यांच्या सोबत जाऊन दारू प्यावं. याचा अर्थ असा नाही की जे लोक त्या ठिकाणी शिव्या देतात तुम्ही त्यांच्या बरोबर जाऊन शिव्या द्यावं. बायबल सांगतं, वचनानुसार स्वतःला उभा करा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती रुसून तुमच्यावर रुसून निघून गेला
देव त्याला बरोबर आणि ते काम देवाचं आहे, तुम्ही त्याच्याविषयी काळजी करू नका. पण जर तुमच्या विषयी, तुमच्या मनामध्ये कोणाविषयी जर तुमचे संबंध खराब आहे, तर मी तुम्हाला सांगतो तुमचे आशीर्वाद फाटलेले असतात. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामधून कोणाला ठेच लागली नाही पाहिजे म्हणून जपा. तुम्ही कोणासाठी अडखळ बनले नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही आपले नाते संबंध आजूबाजूच्या लोकांबरोबर चांगले करा. मी तुम्हाला सांगतो, चांगले संबंध मनुष्याच्या जीवनामध्ये दुप्पट आशीर्वाद घेऊन येतात. लिहून ठेवा आपल्या वहीवर, चांगले संबंध मनुष्याच्या जीवनामध्ये दुप्पट आशीर्वाद घेऊन येतात. बायबलमध्ये उत्पत्तीमध्ये एक जोडपा आहे, ज्याचं नाव होतं इसाक आणि रिबेका. जेव्हा यांचं लग्न झालं, इसाक आणि रिबेकाचं लग्न झाल्यानंतर 20 वर्ष त्यांना संतान नाही झालं. किती? 20 वर्ष त्यांना संतान नाही झालं. परंतु मी बायबल वाचताना मी कुठंच नाही वाचले, या 20 वर्षामध्ये रिबेकाचे आणि इसाकचे भांडण झाले. त्यांनी एकमेकांना त्यांना शिव्या दिल्या, एकमेकांना तुडवून काढलं, कुठंच वाचलं नाही. त्यांनी संबंध चांगले ठेवले. 20 वर्षानंतर देवाने रिबेकीची कूस उघडली आणि कूस उघडल्यानंतर तिला 2 जुळ्या पोरांच्या द्वारे आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुमचे संबंध आपापसातले संबंध चांगले असतात, तेव्हा तुमचे आशीर्वाद दुप्पटीने तुमच्याकडे येतात. चांगले संबंध मनुष्याच्या जीवनामध्ये दुप्पट आशीर्वाद घेऊन येतात. प्रेज द लॉर्ड. हे शिकायचं आहे आज. मी तुम्हाला सांगू इच्छितो, काही आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये देवाने काही लोकांच्या हातामध्ये ठेवलेला आहे. बहिणींनो, काही आशीर्वाद तुमचे जे आहे तुमच्या पतीच्या हाती देवाने ठेवलेले आहेत. काही वडीलधाऱ्यांच्या हातामध्ये ठेवलेले आहे, काही तुमच्या प्राचीनांच्या, काही तुमच्या नातेवाईकांच्या. भावांनो, काही तुमचे आशीर्वाद तुमच्या पत्नीच्या मुखामध्ये देवाने ठेवलेले आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा तुम्ही तुमचे संबंध चांगले बनवाल, तेव्हाच ते आशीर्वाद प्रकट होणं चालू होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला या वचनाद्वारे उत्साहित करू इच्छितो, आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत आपले संबंध चांगले करा. जर त्या ठिकाणी तुमच्या संबंधांमध्ये त्या ठिकाणी जर नाहीये, मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये कोणताच व्यक्ती परिपूर्ण नाहीये. जे की बायबल आम्हाला सांगते, जेव्हा सर्व समर्थ जो ख्रिस्त येईल तेव्हा आम्ही परिपूर्ण बनू, तेव्हा आम्ही सिद्ध बनू. जर तुम्ही एखाद्या सिद्ध मनुष्याचा पाठलाग कराल, नाही बाबा मी एखादा परिपूर्ण माणसाचा शोध घेतो आणि मी त्याच्या सोबत राहील, तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये नेहमी निराश व्हाल. तुम्हाला कधीच त्या ठिकाणी परिपूर्ण मनुष्य भेटणार नाहीये. प्रत्येकामध्ये कमी गती आहे, प्रत्येकामध्ये उणीवा आहे. तुमच्यामध्ये उणीवा आहे, माझ्यामध्ये देखील उणीवा आहे. नीतिमान कोणीही नाहीये, परिपूर्ण कोणीच नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, पुष्कळ लोक आज उणीवेने भरलेले आहे. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं, लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करणं कधी चांगलं आहे. देवाची महान दासी मदर तेरेसा या प्रकारे काय म्हणते माहितीये का? जर मी मनुष्याच्या चुका काढत बसले तर मी त्यांच्यावर प्रेम कधी करील? काय म्हणते ती? जर मी माणसाच्या चुकाच काढत राहिले, त्यांच्यामध्ये कमतरता शोधत राहिले, त्यांच्यामध्ये उणीवाच बघत राहिले, तर मी त्यांच्यावर प्रेम कधी करील? किंवा बायबल या प्रकारे आम्हाला सांगतं की बुद्धिमान आहे तो व्यक्ती जो दुसऱ्यांची कमी नाही बघत, तर तो स्वतःच्या उणीवेचं परीक्षण प्रतिदिवशी करतो. माझ्यामध्ये काय कमी आहे? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, लोकांच्या चुका काढणं बंद करा, लोकांच्या उणीवा दाखवणं बंद करा, एकमेकांवर बोट करणं बंद करा. देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला उत्साहित करू इच्छितो, आपल्या नाते संबंधामध्ये कडूपणा नका त्या ठिकाणी पाडू. ख्रिस्ताची प्रीती एकमेकांवर करणं चालू करा. देवाचं वचन आम्हाला सांगतं, जशी मी तुमच्यावर प्रीती केली, जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसं तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, एकमेकांची ओझे व्हा. हे ओझं वाहन म्हणजे तुम्ही माझी बॅग उचलून घेऊन चालणं नाहीये. एकमेकांचं ओझं वाहन म्हणजे तुम्ही एकमेकांना आपल्या सोबत घेऊन चालणारे. प्रेज द लॉर्ड. होऊ शकतं माझ्यामध्ये 2 गुण चांगले आहेत, दुसऱ्यामध्ये एकच गुण चांगला आहे, परंतु मी त्याला कधी कमी न दाखवता, मी त्याला त्याची जाणीव कधी होऊ देणार नाही की बाबा तू कमी आहे. त्याला मी नेहमी माझ्या बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न करी. याला म्हणतात त्या ठिकाणी एकमेकांची ओझे वाहणं. प्रेज द लॉर्ड.
मी तुम्हाला सांगतो, जगातला भार कोणी बी उचलो, परंतु एकमेकांच्या उणिवाचा, एकमेकांच्या कमी उचलून घेऊन चाललं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही वाहता का? एकमेकांचे ओझे आम्ही वाहतो का? प्रेज द लॉर्ड. एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. चला एक उदाहरण मी तुम्हाला देतो. स्नेहा आता हे लेकरू या ठिकाणी आहे. आता हिची बहीण आहे, तिचं आपण थोडंसं इमॅजिन करू की चला या ठिकाणी आपली भैरवी या ठिकाणी आहे आणि हे लेकरू हिच्यापेक्षा मोठे आहे. आता हिच्यामध्ये समजा 10 गुण चांगले आहे, हिच्यामध्ये 5 गुण चांगले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 10 गुण चांगले असल्यानंतर ही चांगली प्रार्थना करते, ही पवित्र आत्म्याने भरलेली आहे. आत्मिक भार 10 ही पवित्र आत्म्याने भरलेली आहे, आत्म्याच्या फळांनी भरलेली आहे. परंतु जेव्हा या दोघी बहिणी सोबत राहतात, या जेव्हा सोबत राहतात, तर ही काय करेल की हिला कधीच असं जाणवू नाही देणार की हिच्यामध्ये, कदाचित हिच्यामध्ये तिच्यापेक्षा जास्त असू शकतात, तो भाग नाहीये. परंतु हिच्यामध्ये 5 गुण आहेत, हिच्यामध्ये 10 गुण चांगले आहेत. परंतु जेव्हा ख्रिस्ताची सहभागिता या दोघींमध्ये येते, तेव्हा काय करणार आहे दोघी? ही हिला कधीच जाणीव होऊ देणार नाही की तुझ्यामध्ये कमी घटी आहे. प्रेज द लॉर्ड. ती तिला कधीच तुच्छ लेखणार नाही, कधीच नावं ठेवणार नाही, कधीच ती तिला म्हणणार नाही की तू अशी आहे, तू तशी आहे. ती नेहमी तिला तिच्यामध्ये ज्या क्वालिटी आहे त्या गोष्टींनी तिला मोटिवेट, तिचं नवीनीकरण करत तिला उंच करणार. प्रेज द लॉर्ड. याला म्हणतात एकमेकांचे ओझे. जर आमच्यामध्ये काही कमी आहे, जर आमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये कमी आहे, जर माझ्या त्या ठिकाणी आईमध्ये काही कमी आहे, माझ्या वडिलांमध्ये, जर भाऊ त्या ठिकाणी नवरा बायको आहे, नवऱ्यामध्ये काही कमी आहे, बायकोमध्ये काही उणीवा आहे, तर जो ही व्यक्ती तिच्या कमीपणाला झाकून, तिच्या उणीवा झाकून तिच्यावर प्रेम करतो, तिचा आदर करतो आणि तिच्या उणीवा माहीत असून देखील तिला ख्रिस्तामध्ये मोटिवेट, तिला प्रोत्साहित करतो, त्याला म्हणतात एकमेकांचे ओझे वाहणे. प्रेज द लॉर्ड. काय आम्ही एकमेकांचे ओझे वाहतो का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आमचं प्रेम एकमेकांना बदलून टाकणार आहे. प्रेमामध्ये ताकद आहे हो. पाकिस्तानमध्ये एक देवाचे दास होते आणि ते दास काय म्हटले, त्यांनी आपल्या तारुण्यामध्ये पुष्कळ सारे वचनावर पुस्तकं लिहिले आणि पुस्तकं लिहिल्यानंतर आपल्या वृद्धकाळी एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि तो व्यक्ती आल्यानंतर त्यांना म्हणाला, तुम्ही किती सुंदर पुस्तकं लिहिले, तुम्हाला किती देवाच्या आत्म्याचं ज्ञान आहे, तुम्ही किती लोकांना वादविवादामध्ये हरवलेला आहे. कितीतरी मुस्लिम लोकांना त्यांनी त्या ठिकाणी वादविवादामध्ये हरवलं होतं आणि त्यांनी आपलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं. तुम्ही म्हणता त्याचं मी त्या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्यासोबत सहमत आहे, परंतु मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. आणि तो व्यक्ती त्यांना म्हणाला की जरी मी माझ्या तारुण्यामध्ये वादविवादामध्ये ख्रिस्ताच्या वचनानुसार पुष्कळ लोकांना जरी हरवलं, पुष्कळ वादविवाद मी जिंकले, असं एकही वादविवाद नाही की ज्याच्यामध्ये मी हारलो, सगळे वादविवाद मी जिंकलो, पण त्या वादविवाद करून मी एकही आत्मा देवाच्या राज्यामध्ये आणला नाही, तर काय फायदा? प्रेज द लॉर्ड. तुम्ही वादविवाद करून येशू असा तुमचा असं, येशू असा तुमचा असं, येशू असा, येशूची तुलना होत नाही. प्रेज द लॉर्ड. हे जागा प्रभू येशूची तुलना होत नाही. त्याची एक अलग ओळख आहे, तो युनिक आहे आणि तोच एक आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, पृथ्वीवर वादविवाद करून तुम्ही एखाद्याला हरवत म्हणाव, परंतु जर एकही आत्मा देवाच्या राज्यामध्ये आणत नाही तर तुमचा देवाला काहीच फायदा नाही. आमच्या ज्ञानाचा देवाला काही फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की लिहिलेलं आहे, ज्ञानाचं ज्ञान मी नष्ट करीन, बुद्धिमत्ताची बुद्धी मी भ्रष्ट करीन. प्रेज द लॉर्ड. आमचं ज्ञान देवाला त्या ठिकाणी आकर्षित करत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आपले संबंध त्या ठिकाणी नीट करा,
आपल्या संबंधांमध्ये देवाचं पवित्रता घेऊन या. मी तुम्हाला सांगतो, जर आम्हाला त्या ठिकाणी लोकांना हरवायचं नाहीये, आम्हाला त्याला ख्रिस्ताच्या प्रेमाने जिंकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगतो, जर आम्हाला त्यांना प्रभूमध्ये जिंकायचं आहे, तर आमच्या आजूबाजूला पुष्कळ लोक आहेत, त्यांच्या समोर नम्रतेने त्या ठिकाणी प्रेमाने त्यांना जिंकणं चालू करा. ख्रिस्ताच्या प्रेमाने त्यांना त्या ठिकाणी प्रार्थना करून त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना जिंकणं चालू करा. आमेन. लूक 2:52 मध्ये लिहिलेलं आहे, आणि येशू मनुष्याच्या आणि देवाच्या कृपेमध्ये वाढत गेला. आम्हाला इब्रीचा लेखक या प्रकारे सांगतो, तो देवासमान होता, परंतु तरीही तो माणसांच्या कृपेमध्ये वाढत गेला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, काही आशीर्वाद देवाने तुमच्या हातात ठेवलेले आहे, त्याच्या हातामध्ये ठेवलेले आहे तुम्हाला डायरेक्ट देण्यासाठी, परंतु काही आशीर्वाद देवाने लोकांच्या मुखामध्ये ठेवलेले आहे तुम्हाला देण्यासाठी. आपले संबंध नीट करा, आपले संबंध चांगले करा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांसोबत प्रीतीने चाला. देवाची हीच इच्छा आहे आमच्या संबंधाने. मी तुम्हाला सांगतो, 1 कोरिंथ 13 अध्याय 7व्या वचनामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे. जर तुम्ही 1 कोरिंथ 13 अध्याय 17 त्या ठिकाणी 7वं वचन जर वाचलं, तर 13 अध्यायामध्ये 13 वचन आहे. किती चांगली गोष्ट आहे ना. 13व्या अध्यायामध्ये 13 वचन आहे, आणि हा संपूर्ण अध्याय जो आहे तो प्रीतीविषयी आहे, प्रेमाविषयी आहे. आणि प्रेमाविषयी हा अध्याय लिहिलेला असल्यानंतर जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पाहतो की 7व्या वचनामध्ये जर आम्ही पहिल्या वचनापासून जर या ठिकाणी जर वाचलं, तर इथं प्रेमाचे गुण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. जर 3 अध्यायाच्या ठिकाणी जर आम्ही 3 अध्याय सुरुवातीचे 3 वचन वाचले, आणि 3 वचनानंतर जर आम्ही पाहिलं 4व्या वचनापासून 7व्या वचनापर्यंत प्रेमाच्या क्वालिटी, त्याचे गुण लिहिलेले आहेत. काय लिहिलेलं आहे पण वाचूया. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्या काही प्रीती नसली, तर मी वाचणारी थाळी किंवा जणजणारी झाक असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, तर आणि डोंगर घडविता येईल इतका दृढ विश्वास माझ्या काही असला, पण माझ्या काही प्रेमच नसलं, तर मी काहीच नाही. मी आपले सर्व अन्न, मी सर्व धन अन्नदानार्थ दिले, व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या काही प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही. इथून पुढे प्रेमाचे गुण लिहिलेले आहेत. प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे, प्रेम हेवा करत नाही, प्रेम बडाई मारित नाही, प्रेम कधी रुसत नाही, फुगत नाही, प्रेम कधी गैरशिस्त वागत नाही, प्रेमामध्ये कधी स्वार्थ पाहत नाही, प्रेम त्या ठिकाणी कधी चिडत नाही, प्रेम अपकार स्मरत नाही, प्रेम अनितीमध्ये आनंद मानत नाही, तर सत्य संबंधी आनंद मानत. प्रेम सर्व काही सहन करतं. प्रेज द लॉर्ड. प्रेम सर्व काही सहन करतं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, बायबल आम्हाला सांगतं, सच्चा प्रेम सब कुछ सह लेता है. प्रेज द लॉर्ड. जर एखादी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, लक्ष द्या, जर एखादी सासू आपल्या सुनेची कोणतीच गोष्ट ऐकत नाही, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तिच्यामध्ये देवाचं प्रेम नाहीये. जर एखादी सून आपल्या सासूची कोणतीच गोष्ट ऐकत नाही, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तिच्यामध्ये देवाचं प्रेम नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर कोणत्याही नात्यामध्ये तुम्ही जर गोष्ट सहन करत नाही, कोणती छोटी छोटी गोष्ट सहन करत नाही, फटकन उलट उत्तर देऊन त्या ठिकाणी मोकळे होता, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खरं प्रेम करणारे नाहीये. जर तुमच्या कामावर तुम्हाला कोणी रागवलं आणि रागवलं ऐकून तुम्हाला सहन झालं नाही, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खरं प्रेम करणारे नाहीये. कारण की देवाचं वचन सांगतं, प्रीती सहनशील आहे, प्रेम सर्व काही सहन करतं. आणि जर तुमच्यामध्ये सहनशीलता नाहीये, तर मी म्हणेन तुमच्यामध्ये अजून प्रेमच उत्पन्न झालेलं. चर्च मध्ये येता तुम्ही, चर्च मध्ये कोणी बहीण भाऊ तुम्हाला काही म्हणाला आणि तुम्हाला ते जर सहन झालं नाही, तर मी तुम्हाला म्हणतो तुमच्यामध्ये प्रेम
नाही आहे. लक्ष देऊन आहे. चर्च मध्ये तुम्ही येता आणि चर्च मधला कोणी बहीण किंवा भाऊ कोणी लेकरू तुम्हाला काही म्हणालं आणि तुम्हाला जर ती गोष्ट सहन झाली नाही तर मी तुम्हाला स्पष्ट म्हणेन तुमच्यामध्ये प्रेम तयार झालेलं नाहीये. बायबल सांगतं प्रेम सर्व काही सहन करतं. लक्षात ठेवा, रोमी सैनिकांमध्ये एवढी ताकद नव्हती की प्रभू येशूला वधस्तंभावर खिळावं. रोमी सैनिकांमध्ये एवढी ताकद नव्हती की वधस्तंभावर त्याला मारावं, त्याच्या हातापायामध्ये खिळे मारावे, एवढी ताकद नव्हती. प्रेज द लॉर्ड. रोमी सैनिकांमध्ये एवढी ताकद नव्हती की ते प्रभू येशूच्या दाढीचे केस धरून ओरबाडतील. रोमी सैनिकांमध्ये एवढी ताकद नव्हती की ते प्रभू येशूच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालतील. रोमी सैनिकांमध्ये एवढी ताकद नव्हती की त्याच्या खांद्यावर ते वधस्तंभ देतील. रोमी सैनिकांमध्ये एवढी ताकद नव्हती की ते त्याच्या पाठीवर त्या ठिकाणी 39 त्या ठिकाणी फटके मारतील. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी धरून दिला गेला, जेव्हा त्याला न्यायालयामध्ये त्या ठिकाणी पिलाताच्या त्या ठिकाणी त्या हेरोदाच्या न्यायालयामध्ये त्याला उभं केलं आणि तेव्हा त्याच्यामध्ये तो प्रभू तेव्हा त्याला धरलं गेलं, जेव्हा उभं केलं गेलं आणि ते लोक त्याच्यावर त्या ठिकाणी आरोप लावायला गेले तर प्रभू त्या ठिकाणी म्हणतो तुमच्यापैकी असा कोण आहे जो मला दोष लावेल. आणि जेव्हा तो हे बोलला तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडात बुक्का मारला. प्रेज द लॉर्ड. त्याच्या तोंडात बुक्का मारला, त्याच्या त्या ठिकाणी त्याच्या तोंडावर ते थुंकले. हो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या वेळेस त्यांनी प्रभू येशूला त्या ठिकाणी विचारलं तेव्हा प्रभू येशू त्यांना म्हणाला की तुमच्यापैकी असा कोण आहे जो मला दोष लावेल. तेव्हा त्यानंतर तो त्या ठिकाणी गप्प राहिला आणि गप्प राहिल्यानंतर त्या लोकांनी त्याला इतकं मारलं त्या ठिकाणी त्याच्या तोंडात बुक्के मारायचे, त्याच्या डोक्यावर कपडा टाकायचे, कपडा टाकून त्या कपड्यावर बुक्का मारायचे आणि त्याला म्हणायचे आपल्या अंतर्ज्ञानाने सांग तुला कोणी मारलं. एवढंच नाही तर त्याच्या तोंडावर थुंकले, त्याचे कपडे फाडले त्यांनी. एवढं सांगतं बायबल सांगतं जर त्या ठिकाणी त्याची पाठ त्या ठिकाणी पाठीवर फटके मारले, ते फटके इतके भयानक मारले तर बायबल आम्हाला सांगतं त्याची पाठ त्यांनी अशी त्या ठिकाणी नांगरून काढली जसं शेतामध्ये नांगर चालवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अहो, त्याच्या जखमा एवढ्या खोल होत्या, त्याची हड्ड्या सुद्धा दिसत होत्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर प्रभू येशूने त्यांना प्रश्न विचारत होता, जेव्हा त्यांनी त्याच्या तोंडावर बुक्का मारला आणि प्रभू त्यांना म्हणाला असता तुम्ही मला का मारता, त्याने जर प्रश्न विचारला का मारता तुम्ही, तर त्यांनी कदाचित त्याला सोडून दिलं असतं. परंतु त्याने सहन केलं. जेव्हा त्याच्या दाढीचे केस धरून त्यांनी असे ओरबाडले तर त्याचा मांस, त्याचे सालटे सुद्धा त्याच्यासोबत लटकून आले. तेव्हा तो त्यांना विचारू शकत होता तुम्ही का ओरबाडता, त्याने विचारणारे तो गप्प राहिला. जेव्हा त्याच्या पाठीवर ते फटके मारत होते तेव्हा त्याने सर्व काही त्याने सहन केलं. तो विचारू शकत होता तुम्ही का मला मारता, त्यांनी सोडलं असतं पण त्याने सहन केलं. जेव्हा त्याच्या हातापायामध्ये ते खिळे ठोकत होते तेव्हा तो गप्प राहिला, त्याने सहन केलं. तो विचारू शकत होता तुम्ही का मला मारता, सर्व काही सहन केलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्याच्यावर दोष लावण्यासारखं त्याच्यात काही नव्हतं. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याने सर्व काही तुमच्यासाठी व माझ्यासाठी सहन केलं. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी व माझ्यासाठी त्याने वधस्तंभाचा मरण सहन केलं. प्रेम सर्व काही सहन करतं. प्रेज द लॉर्ड. काय आमच्यामध्ये आहे का? मी तुम्हाला विचारू इच्छितो, प्रभूने आमच्या सर्व गोष्टीमध्ये पहिले करीन 9व्या अध्याय 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ते सर्व काही सहन करते, प्रीती सर्व काही सहन करतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, लेकरं या ठिकाणी बसलेले आहेत ना, तुम्ही आपल्या आई बापाला उत्तर देता, उलटे उत्तर देता आहे ना. आपल्या आई बापाला, आपल्या आई वडिलांची अक्कल काढतात. तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, तोंडावर सांगतो, तुम्ही देवाचे लेकरं नाही. जे लेकरं आपल्या आई वडिलांना उलटे उत्तर देतात, त्यांना उलटून बोलतात, ते देवाचे लेकरं होऊच शकत.
जर तुमचे आई वडील तुमच्यावर काही कोणत्या चुकीच्या गोष्टीसाठी रागवले, तुम्हाला चुकीच्या संगतीमध्ये, चुकीच्या मित्रांसोबत, चुकीच्या मैत्रिणींसोबत जाण्यापासून जर ते तुम्हाला थांबवत आहे, जर ते तुम्हाला टीव्ही बघण्यापासून थांबवत आहे, जे तुम्हाला चॅटिंग करण्यापासून थांबवत आहे, जे तुम्हाला घाणेरड्या गोष्टी पाहण्यापासून थांबवत आहे, जे तुम्हाला त्या ठिकाणी इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप जास्त यूज करण्यापासून, वापरण्यापासून जर थांबवत आहे, तर तुम्ही त्यांना चिडता, तुम्हाला त्यांचा राग येतो आणि तुम्ही त्यांना फटकन उलटे उत्तर देता, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खरे विश्वासणारे नाहीये. तुमच्यामध्ये देवाचं प्रेम नाहीये, तुमचं आपल्या आई बापांवर प्रेम नाहीये. जर तुम्ही एखादी अशी बहीण जी त्या ठिकाणी एक विवाहित स्त्री आहे, जी एका पुरुषाची पत्नी आहे, जर ती स्त्री आपल्या पतीच्या प्रत्येक प्रश्नावर त्याला जर उलटे उत्तर देत राहिली, तर ती खरं प्रेम करणारी स्त्री नाहीये. जर एखादा पती आपल्या पत्नीला वारंवार घाणेरडे शिवे देतो, तिला मारतो, तिला अपशब्द बोलतो, तर तो व्यक्ती खरं प्रेम करणारा नाहीये. एक 13:7 मध्ये लिहिलेला आहे, प्रेम सर्व काही सहन करतं. विवचनाद्वारे तुम्हाला उत्साहित करू इच्छितो, लोकांच्या चुका, लोकांच्या उणीवा दाखवणं बंद करा, त्यांच्यावर प्रेम करणं सुरू करा, आपले संबंध चांगले करा. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक नात्याचा अंत तेव्हाच होतो जेव्हा सहन करण्याची शक्ती संपते. प्रत्येक नात्याचा अंत शेवट तेव्हाच होतो जेव्हा सहन करण्याची शक्ती, सहन करण्याची क्षमता संपते. प्रत्येक छोट्या गोष्टींवर उत्तर देणं बंद करा. प्रत्येक छोट्या गोष्टींवर त्या ठिकाणी प्रतिक्रिया देणं बंद करा. आम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमाने बदलायचं आहे. आम्हाला त्यांना देवाच्या प्रेमाने त्यांना बदलायचं आहे, कारण की प्रेमामध्ये ताकद आहे. ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये ताकद आहे. त्या वधस्तंभावर प्रेम होतं, ते वधस्तंभावरचं प्रेम अख्ख्या जगाला बदलायला ठरलं. तुमचं प्रेम लोकांना बदलणार असावं. आज जरी तुम्ही जायचं असेल ना, तर लोकांची वर्तमान 2 अध्याय 52 वचन घेऊन जा. प्रभू येशू मनुष्याच्या आणि देवाच्या कृपेमध्ये वाढत गेला. डॉक्टर बिली ग्रॅम देवाचे दास, महान दास, ते या प्रकारे आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात, ते म्हणतात की पवित्र आत्मा आम्हाला आमचे दोष दाखवतो, आमच्या चुका दाखवतो. लक्ष द्या, सगळेजण इकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. व्हेरी गुड, कम ऑन. हे सोने वाले लोगो जाग जाओ. प्रेज द लॉर्ड. देवाचे महान दास बिली ग्रॅम या प्रकारे म्हणतात, पवित्र आत्मा मनुष्याच्या चुका दाखवतो, दोष दाखवतो. परमेश्वराचं काम आहे त्याचा न्याय करणं, आणि माझं काम आहे त्यांच्यावर प्रेम करणं. प्रेज द लॉर्ड. आजपासून तुम्ही लोकांच्या चुका दाखवू नका, लोकांवर प्रेम करणं चालू करा. न्याय करायचं काम देवाचं आहे. तुम्ही देवाची जागा घेऊ. आम्ही लोकांचा तोंड टेकला न्याय करतो, न्याय बनू नका. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचं जे काही आहे, आम्हाला सर्व काही गोष्टी सोडून एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. हो, डॉक्टर डी.एल. मूडी देवाचे महान दास, अमेरिकेचे विश्वविख्यात प्रचारक, एकदा काय झालं त्यांच्याविषयी बायबल आपल्या ठिकाणी त्याचं पुस्तक आज या प्रकारे सांगतं. एकदा ते गेले कुठं, एका मीटिंग मध्ये त्या ठिकाणी गेले, उपदेश केला. पुष्कळ लोक अमेरिकेमध्ये ते बंधायला लागले. एक दिवस एका दुसऱ्या चर्चच्या बिशपचा मोठा चर्च होतं, आणि त्या बिशप साहेबांचा फोन आला, धर्मगुरूचा त्यांना फोन आला, आणि ते त्यांना म्हणाले, मला तुम्हाला अर्जंट बोलायचंय, मला पटकन येऊन भेटा. आणि चिडलेल्या अवस्थेमध्ये म्हणाले, काय लावले तुम्ही, काय करताय तुम्ही, पूर्ण अमेरिकेतले चर्च तुम्ही त्या ठिकाणी बर्बाद केले, मला येऊन तुम्ही भेटा. आणि ठरले, एक दिवस ठरले, आणि त्या दिवशी त्या ठिकाणी डी.एल. मूडी साहेब त्या ठिकाणी आले, आणि त्या ठिकाणी त्या जे मोठं चर्च होतं, चॅपल होतं, त्या चॅपलच्या बाजूला मोठा बंगला होता. त्या बंगल्यामध्ये बिशप साहेब बसलेले होते, आणि बिशप साहेब त्या ठिकाणी बसलेले होते, आणि ते आले, आणि त्या ठिकाणी डी.एल. मूडी आतमध्ये घुसले, आणि त्यांनी बिशप साहेबांना मोठ्याने
मिळालं, प्रेज द लॉर्ड, आणि आनंदाने हसून म्हणाले. आणि बिशप साहेब भले चिडलेले होते. बिशप साहेब इतके मोठे चिडले, झालं झालं तर बसा इथं म्हणे, तुम्ही काय लावलं, एकदम राग होऊन त्याला म्हणे, बस तिथं खाली म्हणे, काय लावलं म्हणे तू हे. आणि डीएल मोडी अत्यंत प्रेमाने त्यांना म्हणाले, बिशप साहेब म्हणे, आपण काही गोष्टी आपण जे काही बोलणार आहे त्याच्या अगोदर आपण प्रार्थना करूयात का? कारण की जे आमचं कम्युनिकेशन, जे संभाषण होणार आहे त्या अगोदर प्रार्थना केलेली चांगली नाही. तर ते लगेच म्हणलं, हा ठीक आहे तूच कर म्हणे, मला करायची प्रार्थना. ते म्हणाले चला म्हणे आपण डोळे बंद करू. त्यांनी डोळे बंद केले. डीएल मोडी मध्येच थांबले आणि म्हणाले, काय तुम्ही आपले हात त्या ठिकाणी, आपण हातात हात ठेवून प्रार्थना करायची का? ते म्हणाले त्यांनी आपले हात पुढे केले. ते थांबून परत म्हणले, जर गुडघ्यावर येऊन जर प्रार्थना केली तर अधिक चांगलं राहील मला असं वाटतं. आणि ते दोघं जण गुडघ्यावर आले आणि डीएल मोडीने आपले हात त्याच्या हातामध्ये घेतले आणि मोठ्या आशीर्वादाने त्यांनी प्रार्थना केली, मोठं ओझाने त्यांनी प्रार्थना केली. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या ही गोष्टीविषयी आम्ही बोलणार आहोत. आम्ही तुझे दोघंही, आम्ही तुझे दास आहोत. प्रभू तुझ्या दासावर तू दया कर, त्यांना तू अधिक त्यांची वाढ कर, त्यांना आत्म्याने भर. अनेक लोक त्यांच्याद्वारे आशीर्वादित व्हावे, अनेक लोक त्यांच्याद्वारे तुझ्या राज्यामध्ये यावे. हे प्रभू, आमच्या दोघांमध्ये ज्याही गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या द्वारे होऊ दे की आम्ही दोघांनी मिळून तुझी सुवार्ता गाजवावी. होऊ दे की तुझा हा आम्हाला आदर मिळू दे, की आम्ही ज्याही ठिकाणी जाऊ, कदाचित तुझी इच्छा असते तर आम्ही सोबत देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचू. आणि असं म्हणून त्यांना प्रार्थनेमध्ये आपल्या त्यांच्या गळ्यात पडले आणि गळ्यात पडून रडून त्यांनी देवाला म्हटलं की प्रभू, यांना तू आपल्या पवित्र आत्म्यामध्ये उंच कर, यांच्याद्वारे अद्भुत गोष्टी घडू दे. आणि जशी प्रार्थना झाली, ते दोघे उठले. बिशप साहेब म्हणाले, मला तुमच्यासोबत काहीच बोलायचं नाहीये, आपण त्या ठिकाणी प्रार्थना करू, कॉफी घेऊ, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लोकांच्या चुका दाखवण्यापेक्षा त्यांच्यासाठी प्रार्थना नाही. प्रार्थना फार अद्भुत गोष्ट आहे. प्रार्थना अद्भुत गोष्टींची चावी आहे. हो, मी तुम्हाला सांगतो, लोकांना आम्हाला हरवायचं नाही, आम्हाला त्यांना जिंकायचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जरी हरवलं लोकांना, काही गोष्टींमध्ये लोकांना हरवलं, परंतु तुम्ही हरून जिंकून सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हारलेलेच व्यक्ती राहाल. देवाचं वचन आम्हाला सांगतं, आम्हाला लोकांवर प्रेम करून सुरुवात करायची आहे. आजपासून एक नवी सुरुवात आम्हाला करायची आहे. आम्हाला लोकांवर प्रेम करायचं आहे. उणीवा सगळ्यांमध्ये असतात, उणीवा सगळ्यांमध्ये असू शकतात. कदाचित होऊ शकतो तुमच्यापेक्षा जास्त उणीवा माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्यापेक्षा, मी वेदीवर उभा राहून सांगत आहे, तुमच्यापेक्षा जास्त उणीवा माझ्यामध्ये आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही लोकांना चुका दाखवण्यापेक्षा त्यांना सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रेमाने एकमेकांना जिंकायचं आहे. आजपासून एक नवी सुरुवात आम्हाला करायची आहे आणि ते सुरुवातीला आम्हाला देवाच्या प्रेमाने एकमेकांना जिंकायचं आहे. म्हणा माझ्या पाठीमागे, बढेंगे साथ. जे नाही म्हटले ते परत म्हणा, बढेंगे साथ, मिला के हाथ. एक काम करा ना, आपले शेजारी जे आहे ना त्याचा हात हातामध्ये घ्या. जे जे आहे, बहिणीने बहिणीचं घ्या, भावांनी भावांचं घ्या. प्रेज द लॉर्ड. म्हणा, बढेंगे साथ, मिला के हाथ. बढ़ेंगे साथ, मिला के हाथ. घर घर में हो यीशु का प्रचार, सुनाएंगे सुसमाचार, कलीसिया का होगा प्रसार. आमीन. प्रेज द लॉर्ड. अहो, एक काम करा, इथून जाताना आठवा कोण आहे ती व्यक्ती ज्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये द्वेष आहे. प्रेज द लॉर्ड. आठवा त्या लोकांविषयी ज्याच्या बरोबर तुमचे संबंध चांगले नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नाते का खराब होतात माहितीये का? नाते संबंध का खराब होतात? लक्ष द्या, ज्यांचे नाते खराब आहेत, का तुमचे नाते खराब होतात तुम्हाला सांगतो. एका देवाचे दास या प्रकारे म्हणतात, ख्रिस्ती लोकांचे नाते संबंध खराब होण्यामागे सैतानाचा हात कमी असतो. ख्रिस्ती लोकांचे नाते संबंध खराब होण्यामागे
सैतानाचा हात कमी असतो, तर आमचं मिसकम्युनिकेशन आहे. याचा अर्थ जी गोष्ट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहे त्यासाठीचं जे माध्यम आहे किंवा योग्य शब्दांचा जो वापर आहे तो न केल्यामुळे आमचे संबंध खराब होतात. मिसकम्युनिकेशन म्हणतात त्याला. काय म्हणतात? मिसकम्युनिकेशन. मला काहीतरी म्हणायचं होतं पण समोरचा भलतच काहीतरी समजून बसला. सगळ्यांत बरोबर होतं, माझ्या बरोबर. मला तर हे म्हणायचं होतं, नाही नाही माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता, आणि समोरचा म्हणतो नाही तुम्हाला हेच म्हटलं, आणि त्याने काय होतं माहिती का, नाते संबंध खराब होतो. मी म्हणेल आजपासून आपल्या बोलण्यामध्ये योग्य शब्दांचा वापर चालू करा. आपल्या बोलण्यामध्ये योग्य शब्दांचा आदर त्या ठिकाणी वापर करा. एकमेकांचा आदर करा. योग्य शब्दांचा वापर करून एकमेकांच्या जवळ या. कधी कधी आम्ही बोलताना योग्य शब्द नाही वापरत, त्यामुळे आमचे नाते संबंध खराब होतात. एक बहीण आली आणि त्या बहिणीने या प्रकारे देवाच्या दासांना सांगितलं, बाळक साहेब मला फार वाईट वाटतं जेव्हा माझा नवरा मला म्हणतो तू पिंडो का, तुझं खानदान पिंडो, तुझा आईबाप पिंडो, तू पिंडोकाची सरदार आहे, तुला त्यांच्या या ठिकाणी पुढारी बनवायला पाहिजे. आणि ती म्हणती हे ऐकून माझं मन तुटतं, हे ऐकून मला त्या ठिकाणी वाईट वाटतं. मी म्हणेल आपले शब्द जपून वापरा, चांगले वापरा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना आदर देत पुढे चला. असे शब्द वापरा ज्याद्वारे तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ या. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही डोंगरापासून ठेच खात नाही, तुम्ही दगडापासून ठेच खात. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, डोंगरापासून ठेच नाही खात बरं का, दगडापासून ठेच खातात. आणि दगडापासून ठेच खाणं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही एकमेकांच्या जवळ नाही येऊ शकता, आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही एकमेकांपासून लांब येऊ शकता. या गोष्टींकडे लक्ष द्या. आपले नाते संबंध नीट करा. मी तुम्हाला सांगतो, एक क्षमा न करणारा व्यक्ती आपल्या खिशामध्ये उघडा चाकू घेऊन फिरणाऱ्यासारखा आहे. तो प्रतिदिवशी स्वतःला त्या ठिकाणी जखमी करत फिरतो. येथून जाताना एक निर्णय घ्या, हो आपले संबंध चांगले करा. येशू देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेमध्ये वाढले. आम्हाला देवाची कृपा पण पाहिजे आणि माणसांची कृपा पण पाहिजे. समजलं? शेवटची गोष्ट एक सांगतो. खूप लोक साक्ष देतात की मी माझ्या जीवनामध्ये देवाचा मोठा महान हात बघितला, देवाने अद्भुत रीतीने मला कार्य केलं, देवाचा महान हात मी माझ्या जीवनामध्ये पाहिला. आणि तेव्हा आमच्या मनामध्ये आम्हाला प्रश्न पडायचा, जेव्हा लोक साक्ष द्यायचे तेव्हा आम्ही म्हणायचो यांनी देवाचा हात तरी पाहिलेला आहे का? मनात प्रश्न यायचा. आणि पण कोणाला विचारलं तुम्ही देवाचा हात पाहिला का, तर मग ते आम्हाला म्हणले हे येडच आहे, याला काय कळत. पण जेव्हा बायबल वाचलं ना तेव्हा कळालं, समजा गौरवला फी भरण्यासाठी 5,000 रुपयाची गरज आहे आणि गौरव 7 दिवसापासून उपास प्रार्थनेमध्ये आहे, प्रभू माझं ऍडमिशन करायचं आहे, मला फी भरण्यासाठी, माझी परिस्थिती खराब आहे, म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करतो, मला सहायता कर प्रभू, माझी मदत कर. आणि एक दिवस अचानक देवाने काय केलं की माझ्या मनामध्ये ती गोष्ट टाकली की जाऊन गौरवला तू 5,000 रुपये द्यायचे. आणि मी उठलो आणि त्या ठिकाणी जेव्हा मी गौरवकडे गेलो आणि जेव्हा ते 5,000 रुपये गौरवच्या हातामध्ये दिला, त्या दिवशी गौरवच्या जीवनामध्ये देवाचा हात देवाने मला बनवून पाठवला. प्रेज द लॉर्ड. अहो आम्हाला एकमेकांचे हात बनणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला त्या ठिकाणी ज्या लोकांना देवाने एकमेकांचे मदतीचे हात बनवण्यासाठी निवडलेलं आहे, ज्या लोकांना मदतीचे हात करण्यासाठी निवडलेलं आहे, त्याच लोकांसोबत आमचे 36 आकडे, त्या लोकांसोबत आमचं पटतच नाही. कधीच घेणार नाही तुझ्याकडून, तुला तर कधीच देणार नाही. निघाल्या गोष्टी करू. प्रेज द लॉर्ड.
आपले नातेसंबंध नीट करा. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहे, परंतु काही आमचे आशीर्वाद लोकांमुळे अडकलेले आहे. प्रभू म्हणतो तुझं त्याच्यासोबत पटत नाही, मी तर माझे आशीर्वाद दिलेले आहे, पण तुझं त्याच्यासोबत पटत नाही, तो माझा प्रश्न नाही, तुझा प्रश्न आहे. नातेसंबंध नीट कर आणि तुझे आशीर्वाद तुला मिळतील. प्रेज द लॉर्ड. आपल्या कुटुंबामध्ये या जरा लेकरांसोबत नाते ठीक करा, आई वडिलांसोबत नाते ठीक करा, सासू सासऱ्यांबरोबर नातेसंबंध ठीक करा, त्याला आपल्या समान प्रेम करा. मी तुम्हाला सांगतो, कदाचित ते थोडंसं तुम्हाला अस्वस्थ वाटतं, आम्ही म्हणतो कधीच नाही करू शकत, परंतु देवाचं वचन सांगतं कदाचित तुमचे काही आशीर्वाद त्यांच्या मुखामध्ये असतील. प्रेज द लॉर्ड. उत्तम प्रयत्न करा संबंध नीट करण्याचे. मी विश्वासाने सांगतो, मनुष्याच्या तोंडातून जी बरकत निघेल ती जमिनीवर न पडता डायरेक्ट तुमच्या जीवनामध्ये लागू होईल. म्हणा आमेन. एक शेवटचं उदाहरण देऊन त्या ठिकाणी संपतो. एक व्यक्ती देवाच्या दासांकडे आला, तो दुसऱ्या चर्चला जात होता, परंतु काही दिवसांपासून देवाच्या दासांच्या चर्चला यायला लागला आणि आल्यानंतर तो म्हणाला की बाळासाहेब, मला त्या ठिकाणी काय आहे, मला त्या ठिकाणी लेकरू बाळ काही होत नाहीये, माझ्या बायकोला त्या ठिकाणी निपुत्रिका आहे, तर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि बाळासाहेब प्रार्थना करत होते, परंतु न राहून बाळासाहेबांनी विचारलं पहिले कुठे चर्चला जात होते का, तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं हा मी एका चर्चला जात होतो. देवाच्या दासाने विचारलं की बाबा तू का ते चर्च सोडलं, तर त्यांनी सांगितलं त्याच्या पाळण्यासोबत माझं पटत नव्हतं. जसं का त्यांनी हे शब्द सांगितले, बाळक साहेबांनी त्यांच्याकडे पाहून ते हसले आणि म्हणाले, अरे बापरे, मी तर माझी प्रार्थना एवढी वेळासाठी विनंती केल्या, त्या सगळ्या फेल झाल्या, त्या काहीच काम येणार नाही. तू पहिले एक काम कर, इथून उठ, पहिले त्या देवाच्या दासाकडे जा, त्याची माफी माग, त्याच्यासोबत कमेंट कर आणि मग बघ तुझ्या जीवनामध्ये काय आशीर्वाद त्या ठिकाणी पडतो. त्या व्यक्तीला ती चूक कळाली आणि तो गेला, त्याने त्या चर्च मध्ये गेल्यानंतर तो सगळ्या लोकांसमोर उभा राहिला, हातामध्ये माईक घेतला आणि रडून बाळकसाहेबांची माफी मागितली. बाळकसाहेब मला माफ करा, मी पुष्कळ लोकांमध्ये तुमच्या नावाची बदनामी केली, मी तुम्हाला शिव्या शाप दिले, आज मी तुम्हाला एक क्षमा मागत आहे, माझ्या अपराधांची क्षमा करा. बाळकसाहेब खाली उतरले, त्याने त्या व्यक्तीला जवळ घेतलं, व्यक्तीला जवळ घेतल्यानंतर त्याच्या गळ्यात पडून त्यांनी ते रडले आणि बाळकसाहेबाच्या बायकोने त्यांच्या पत्नीसाठी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. मी तुम्हाला सांगतो, त्याच दिवशी त्याच वर्षी त्यांना लेकरू झालं. तुमचे काही आशीर्वाद जे आहे माणसाच्या पोटामध्ये थांबलेले आहेत. नेहमी हा प्रयत्न करा, तुमच्या घरातले वृद्ध जरी असतील तर त्यांच्या मुखातून तुम्ही आशीर्वाद ऐकले पाहिजे. तुमच्या मी तुम्हाला सांगतो, आई वडिलांचा आदर करा, आपले नातेसंबंध ठीक करा. नाही तुमच्या एखाद्यासोबत पटत ना तर त्यासाठी प्रार्थना करा, थोडासा डिस्टन्स ठेवा. लई जाऊन लगेच नका म्हणून नाही मला हे करायचं, मला देवाने सांगितलं नाही. प्रार्थना करा आणि जेव्हा प्रार्थना करा तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं अल्पास प्रार्थनेसाठी कधी नसतं. जर नातेसंबंध नीट करा ना, तुमच्या आशीर्वाद कोणी नाही थांबू शकत. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आहे ना संध्याकाळी जेवावं लागतं उपास सोडल्यानंतर, बरोबर? उपास जेव्हा करतो ना तेव्हा आम्हाला भूक खावाच लागतं ना. या त्या लेवलवर जेव्हा 10 दिवस जरी उपास कराल ना तर काही खाता पिता देवाच्या वचनाच्या द्वारे जिवंत राहाल, त्या लेवल पर्यंत आम्हाला जायचंय, आपल्या आत्मिक स्तराला वाढवायचं. प्रेज द लॉर्ड. जर आत्मिक स्तरामध्ये वाढायचं आहे तर आपले नातेसंबंध नीट करा आणि नातेसंबंध नीट करण्यासाठी देवबापाच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करू. जनादेश परमेश्वर तुम्हाला धन्यवाद. सुंदर समय देऊन तुझी कृपा दिली त्याबद्दल आभार. या समय प्रभूच्या काही गोष्टी आम्हाला तू शिकवल्या, त्या गोष्टी तुझ्या समोर ठेवत आणि त्या गोष्टींमध्ये प्रभू आम्ही तुला आमचं समर्पण करतो. तू आम्हाला कृपा दे प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये चालण्यासाठी सहायता दे प्रभू. पुष्कळांच्या मुखामध्ये आमचे आशीर्वाद तू ठेवलेले आहे, ते आशीर्वाद त्या ठिकाणी जाहीर कर.
त्या आशीर्वादाचा पाठलाग करण्यासाठी तू आम्हाला कृपा दे. प्रभू आज आमचे आपसातले संबंध चांगले कर. प्रभू आमच्या बहीण भावाचे संबंध तू नीट कर. ज्याही गोष्टी तुझ्या योग्यतेनुसार आहे त्या योग्यतेनुसार चालण्यासाठी तू आम्हाला विनंती करतो. तुझा पवित्र मेज आममध्ये आहे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला तू सहायता दे. जे येऊ शकले त्याचवर तू दया कर. आज तुझ्या शरीराचं दर्शक आमच्या जीवनामध्ये कार्य करावं याकरता तू आम्हाला कृपा दे आणि तुझी महानता आमच्या जीवनामध्ये प्रकट करून तुझं सामर्थ्य आम्हाला प्रकट कर. आभार मानतो आपण प्रार्थना आहे तुझा वेळ समय तुझ्या स्वाधीनपूर्ण छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताचा उद्धार करतायच्या प्रियाने बोलणार मागून जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये आपल्या ज्या सिस्टर आहेत त्यांची आज रिटायरमेंट आहे. आपल्या आयुष्याचे 34 वर्ष त्यांनी जे काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी सेवा त्यांनी केलेली आहे, पुष्कळ लोकांना त्यांनी त्या ठिकाणी ट्रीट केलं, पुष्कळ सारे पेशंट त्यांनी त्या ठिकाणी ट्रीट केले, अनेक खेडेगावामध्ये फिरून लसीकरण केलं आणि आज त्यांच्या सेवेचा जो आहे तो शेवटचा दिवस आहे आणि 1 तारीख आज आहे आणि ती पण किती चांगली आहे की त्यांची रिटायरमेंट जी आहे ती देवाच्या मंदिरावरच आहे. प्रेज द लॉर्ड. तर जी काही त्यांची साक्ष आहे ते आज आपण त्या ठिकाणी ऐकणार आहोत. त्यांनी आपल्यासाठी जे काही आपल्या रिटायरमेंट मध्ये देवाने जी कृपा दिली ती कृपेच्या द्वारे जे काही देवाने आतापर्यंत सांभाळलं आज आपण त्या ठिकाणी सेवा करणार. धन्यवाद जीवे आपण त्या ठिकाणी परमेश्वराच्या दयेने त्याच्या आशीर्वादाने त्याच्या उपकाराने आणि तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेने मी तुम्हामध्ये जिवंत उभी आहे. कारण मागील दिवसामध्ये ज्यावेळी मला कोरोना झाला त्यावेळेस मी म्हणजे मृत्यूच्या दाढेत अडकलेली होती. परंतु मी त्यावेळी देवाला सारखी प्रार्थना करत होते. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केल्या, मी देवाजवळ प्रार्थना करत होते. प्रार्थना करत असताना देवाप्पा मला वाचव, देवाप्पा मला वाचव, माझ्या आत्म्याचं कसं होईल, माझ्या मनाचं कसं होईल, माझ्या स्वराचं कसं होईल. देवाप्पाला काही उत्तरच दिलं. परंतु एक दिवस मी परमेश्वराला म्हटले, मला वाटते 3-4 दिवस, त्यावेळेस मी आयसीयू मध्ये ऍडमिट होते. त्यावेळी प्रभू तुझीच जर तुला मला ह्या जिवंताच्या भूमीवर जिवंत ठेवायचं असेल किंवा तुझ्याकडे मला घेऊन जायचं असेल, हे जग आणि जगातल्या गोष्टी आणि याच्यामध्ये मी माझं पूर्ण आयुष्य घालवलंय, पण मी जर तुझ्याकडे आले तर तिथं मला विसावा आहे आणि तुझ्या जवळ तर मला किती चांगलं वाटतं. पण प्रभू माझी एक इच्छा आहे की जे माझं छोटं आयुष्य आता उरलेलं असतं त्या आयुष्यामध्ये मी तुझी सेवा करा आणि त्यासाठी तू मला तुझी इच्छा असली तर मला जीवन दे. आणि मग त्या रात्री आम्ही आणि माझा भाऊ एक पास्टर रमेश भालेराव आणि एक पास्टर आले आणि त्यांनी माझ्या पलंगाभोवती रात्री मला वाटते 12 वाजता प्रार्थना केली आणि त्या रात्री 2 वाजेनंतर मला बरं वाटायला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठला म्हणजे बरं वाटलं, पण तब्येत काही माझी ठीक नव्हती. पण आम्ही मला म्हटली मम्मी मी तर काय राहायचं नाही, तू घरी. मग म्हणजे तू घरी होशील, तुला काळजीच होणार नाही, तू घरीच. दुसऱ्या दिवशी आम्ही स्वतःने डिस्चार्ज घेतला आणि आम्ही वापस आलो. बाळासाहेब घरी आले, बाळासाहेबांनी माणसाची प्रार्थना केली आणि त्या प्रभूच्या नावाला खूप धन्यवाद दिले आणि प्रभूने मला वाचवून आणि माझी सेवा विद्रुप करून परत मला एक सर्वांमध्ये त्याची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा उभं केलं. वयाच्या मला वाटते 5व्या वर्षापासून घराच्या बाहेर कारण आई 5.5 वर्षाच्या त्यानंतर वडिलांनी मला हॉस्टेलला टाकलं. हॉस्टेलला मी 10 वर्षे राहिले. तशीच मी ट्रेनिंगला गेले, ट्रेनिंग सेवेमध्ये. तसं म्हणजे वयाच्या मला वाटतं 19 वर्षाची मी होते
त्याच वेळी मला अपॉइंटमेंट मिळाली परभणी जिल्ह्यातून औरंगाबाद आणि तर मी अविरत सेवा केली आणि त्या सेवेचं प्रतिकोट करण्यासाठी मला चांगलं केलं आणि त्याच्यामध्ये चालण्यासाठी त्याच्यामध्ये वाढण्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात प्रथम बेथेल चर्च या ठिकाणी राहत होते. बेथेल चर्चमध्ये खवड्या बाळासाहेब, त्यानंतर जाधव बाळासाहेब, त्यानंतर संजू बाळासाहेब, त्यानंतर आपले बाळासाहेब. म्हणजे वडिलांनी देव शिकवला, परंतु माझ्या जीवनात आलेले सर्व देवाचे सेवक यांनी मला देवामध्ये रुजवलं आणि माझ्या प्रिय बाळाने मला देवामध्ये चालायला शिकवलं. मी कसं कुटुंबामध्ये मी सांगत नाही तरी कसं कुटुंबामध्ये स्थिर काही स्थिर वाईट आहे ते पण बाळासाहेबांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केली आहे, खूप प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेवर आम्ही एकत्र राहून आजपर्यंत एकत्र राहून आम्ही परमेश्वराची सेवा या करत असताना मला पुन्हा सर्वांचं सहकार्य हवंय आणि देवाने मला चालण्यासाठी पुढं त्याची सेवा करण्यासाठी शक्ती द्यावी. त्यासाठी तुमच्या प्रार्थनेमध्ये माझ्यासाठी नियमित प्रार्थना करा की मी त्याची सेवा प्रामाणिकपणे करावी. मला हे बोलण्यासाठी आणि तुमची साक्ष देण्यासाठी जो काय काळाचा वेळ दिला त्यासाठी तुमचे आणि त्यांचे मी मनापासून आभार. प्रेज द लॉर्ड. वयाच्या 34 वर्षापर्यंत त्या ठिकाणी सेवेच्या 34 वर्षापर्यंत देवाने त्यांच्याकडून जी सेवा आहे ती करून घेतली आणि त्यांनी पुष्कळ वेळा त्यांची इच्छा आहे की त्यांनी जे काही आपला राहिलेलं आयुष्य आहे ते लोकांमध्ये सुवार्ता सांगण्यासाठी, लोकांना देवामध्ये आणण्यासाठी खर्च करावी त्यांची इच्छा आहे. आपण सर्वजण एकमेकांसाठी प्रार्थना करणं, जागरूक राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की जर आम्ही प्रार्थना करतो तर परमेश्वर आमच्या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला कृपा करतो. प्रेज द लॉर्ड. जरी त्यांची एक सेवा संपलेली आहे परंतु दुसरी सेवा चालू झालेली आहे ना. मनुष्य जोपर्यंत पृथ्वीवर आहे ना आयुष्यभर सेवेमध्ये नेहमी प्रार्थना करा, प्रभू आम्हाला सेवा करणारा बनव, सेवा करवून घेणार. मी देवाला नेहमी म्हणतो, प्रभू माझी सेवा कोणी नाही केली पाहिजे, मीच तुझी सेवा केली पाहिजे आणि इतरांची सेवा केली पाहिजे. जो कोणी ही गोष्ट देवाकडे मागतो ना, मोशे 120 वर्षाचा होता पण ताकद आहे ना, जेव्हा तो 40-80 वर्षाचा होता तशीच ताकद होती, तसंच सामर्थ्य होतं. आणि तो त्या ठिकाणी जेव्हा तो हे जग सोडून निघून गेला तर मी तुम्हाला सांगतो त्याच्याकडे पाहून असं कोणी म्हणणार नाही का असं असेल. स्मिथ विगल्सवर देवाचे महान दास होते. वयाच्या 87व्या वर्षी ते असे चालायचे जसं काही एखादा 50 वर्षाचा व्यक्ती त्या ठिकाणी स्टेजवर उभा राहायचा. आणि मी तुम्हाला सांगतो त्यांचा अंत देखील कसा झाला माहिती आहे, ते कसे वारले. जेव्हा ते स्टेजवर उभा राहिल्यानंतर त्यांनी उपदेश केला. उभा राहिल्यानंतर ते जेव्हा उपदेश करून खाली उतरले, ते खाली उतरल्यानंतर जागच्या जागी बसले, तसेच झोपले. तसेच झोपल्यानंतर डॉक्टरने चेक केलं, असं मरण कोणाला आलं मी कधीच पाहिलं नाही, ते तसेच विसावा देवामध्ये पावले. मी तुम्हाला सांगतो प्रभू मध्ये जे परमेश्वराची आशा धरतात ते नवी शक्ती संपादन करेल.